मदतीसाठी पंचांग पाहणार का? धाराशिव दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन, ठाकरेंचा पूरग्रस्तांना दिलासा. पैशाचं सोंग आणता येत नाही, पूरग्रस्तांना निधीबाबत अजित पवारांचं वक्तव्य. दुसऱ्या दिवशी देखील केली पाहणी, सरकारनं संवेदनशील राहावं, सुप्रिया सुळेंचा सल्ला. छगन भुजबळांकडून नाशिकमधल्या नुकसानाची पाहणी, लोकांना दिला धीर. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी केला संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्याचा दौरा. महाप्रलयानं आयुष्य हिरावलं. बीडमध्ये 10 वर्षांचा मुलगा गेला वाहून, तर अहिल्यानगरमध्येही एकाचा मृत्यू. महाप्रलयात सोयाबीन, द्राक्ष, ऊस, कापसाचं अतोनात नुकसान. शेती पाण्याखाली गेल्यानं बळीराजाचा हंबरडा, संसार उघड्यावर. आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. काही लोक जातीचं खूळ बसवत असल्याचं वक्तव्य. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कर्नल म्हणून बढती. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर पदोन्नती. टिंभी नाक्याच्या देवीच्या आरतीसाठी रश्मी ठाकरे ठाण्यात. आनंद दिघेंच्या पुतळ्यालाही केलं अभिवादन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.